नमस्कार. सकाळचे 10:20 झाले आहेत आणि आपण ऐकत आहात रेडिओ नाशिक. मी फिरोज मंसुरी तुमच्या सोबत सादर करतोय नाशिक व राज्यातील घडामोडी. चला तर मग घेऊया एक झलक नाशिक व महाराष्ट्रातील आजच्या ताज्या बातम्यांवर. शेतकऱ्यांची नाराजी. नाशिक. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकरी वर्ग संतप्त. कर्जमाफी घेतल्यानंतरही शेतकऱ्यांनी योग्य गुंतवणूक केली नाही असा दावा करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. राज ठाकरे यांची मोठी घोषणा. मनसे अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना आंदोलन थांबण्याचे आदेश दिलेत. आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष. घोटी सिन्नर मार्गावर अपघात. सकाळच्या सुमारास ट्रक आणि मिनी बस यांच्यात जोरदार धडक. 11 जण जखमी. उपचारासाठी रुग्णालयात दाखल. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट. राज्यात उष्णतेची लाट. काही भागात तापमान 40 अंशाच्या पुढे. नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे असे आरोग्य विभागाचे आवाहन. इलेक्ट्रिक वाहन प्रेमींना दिलासा. महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील प्रस्तावित 6 पॉइंट विक्री दर मागे घेतला. यामुळे ईव्ही विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा होते. गर्भवती महिलेचा मृत्यू वादग्रस्त. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरण तापले.